आपण पाहतोय बिहारमध्ये मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि बिहारमध्ये सध्या जर आपण क्रमवार जर पाहिलं तर भाजप मोठा पक्ष ठरतोय, त्याखालोखाल जदयू दुसरा पक्ष, तर त्याखालोखाल राजद म्हणजेच आरजेडी हा तिसरा महत्त्वाचा पक्ष ठरताना दिसतोय। बिहारचे उपमुख्यमंत्री हे देखील आता पिछाडीवर असल्याची बातमी समोर येते। बिहारमध्ये आतापर्यंत नितीश कुमार यांचाच करिश्मा राहिलेला आहे। नितीश कुमार हे बिहारचे सातत्याने मुख्यमंत्री होते। बिहारमध्ये भाजपने देखील वारंवार आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न देखील केलेला। शहनवाज हुसैन बोलतायत, थेट जाऊया आपण। टैगोर को क्या पता है कहाँ वोट कट गए, वोट तो और जुड़ गए। बिहार के लोगों को शिकायतें नहीं है, ये टैगोर को बहुत शिकायत है। महत्त्वाच्या जर घडामोडी पाहिल्या तर बिहारमधल्या सत्तेची गणित मोडीत काढण्याची शक्यता ही वर्तवली जात असताना तिथं भाजप एक मोठा पक्ष ठरत असताना महिला मतदारांनी मात्र हे सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। पुन्हा एकदा महिलाच किंग मेकर ठरताना दिसतायत। बिहारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे पिछाडीवर असल्याची आता बातमी समोर येते। महुआमधून तेज प्रताप यादव हे आता तिसऱ्या स्थानी आहेत। बिहारचे उपमुख्यमंत्री मात्र आता पिछाडीवर आहेत। विजय सिन्हा या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट। तर दुसरीकडे भाजपच्या कोटात आनंदाचं वातावरण आहे। रसगुल्ले, मिठाई, पक्वान्न बनवण्यास सुरुवात झालेली आहे। तर पुन्हा अर्थातच या सगळ्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर महिला किंग मेकर होताना दिसतात। महिला रोजगार योजना महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करण्यासंदर्भात जे अर्थातच जदयूनं सांगितलेलं होतं, नितीश कुमार यांनी घोषणा केलेली होती, ती घोषणा कुठेतरी गेम चेंजर ठरताना दिसतेय। एकीकडे बिहारमध्ये महिला किंग मेकर होताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।